नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. या दिवशी तुकाराम महाराजांचे साधक संत श्रेष्ठांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ गमन झाले असे मानले जाते. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. या निमित्ताने देहू इथे मोठा उत्सव साजरा केला जातो. संत तुकाराम हे 17व्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म माघ शुद्ध वसंत पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल हे तुकारामांचे आराध्य दैवत होते. देहूला वैकुंठ गमन केलेल्या स्थानी एक चमत्कार आज देखील बघायला मिळतो. देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले त्या स्थानावर आजही एक नांदुरकी नावाचे वृक्ष आहे. आजही तो तुकाराम बीजेला बरोबर दुपारी 12:02 अर्थातच ज्यावेळी तुकोबाराया वैकुंठाला गेले त्यावेळी प्रत्यक्ष हलतो आणि याची अनुभूती सहस्त्र भक्तगण घेतात. मित्रांनो, श्रीरामाने शरयू नदीत देह समर्पित केला तर श्रीकृष्णाने पार्धाचा बाण लागल्यावर तोही सदेह अनंतात विलीन झाला. सदेह वातावरणात म्हणजेच पंचमहाभूतात गेलेले हे दोन्ही अवतार होते. परंतु मानव असूनही सदेह जाण्याचे सामर्थ्य दर्शवणारे संत तुकाराम महाराज हे एकटेच होते. यातूनच ते मानव नसून मानवाच्या रूपातील एक अवतारच होते असे म्हणावे लागेल. संत तुकाराम महाराज सतत भावावस्थेत असायचे. त्यांची देहबुद्धी अत्यंत अल्प म्हणजेच जीवनातील नित्यकर्मे करण्याएवढीच शिल्लक होती. बाकी सर्व काळ ते हरिनामात दंग असल्याने ते देहात असूनही नसल्यासारखेच होते. पूर्णरूपी देवत्व असेच असते. मित्रांनो, देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले त्या स्थानावर आजही एक वृक्ष आहे. त्याचे नाव नांदुरकी. आजही तो तुकाराम बीजेला बरोबर दुपारी 12:02 तुकोबाराया वैकुंठाला गेले त्यावेळी प्रत्यक्ष हलतो आणि याची अनुभूती सहस्त्र भक्तगण घेतात. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीचे उत्तर अध्यात्मात असते, कारण अध्यात्म हेच एकमेव असे परिपूर्ण शास्त्र आहे. देवाच्या भक्तीमुळे संत विश्वमन आणि विश्वबुद्धी यांच्याशी म्हणजेच ईश्वर मनाशी आणि बुद्धीशी एकरूप झालेले असल्याने संतांना सर्व ज्ञात असते, कारण ईश्वरी बुद्धीला सर्वच माहिती असते. नांदुरकी वृक्षाचे मिळालेले ज्ञानही याला अपवाद नाही. भक्त प्रार्थना करतात त्यावेळी ईश्वर त्यांना त्यांचे विचार सुचवतो. हे विचार भक्ताकडून लिहिले जातात. याला ईश्वरी ज्ञान असे म्हणतात. गुरुकृपेमुळे अशाच मिळालेल्या ईश्वरी ज्ञानातून तुकाराम बीजेच्या दिवशी नांदुरकी वृक्ष हलण्याविषयी मिळालेले विचार आम्ही सांगत आहोत. देहूला वैकुंठ गमन केलेल्या स्थानी विष्णू तत्वाशी संबंधित क्रियाशक्ती तेथील भूमीमध्ये भोवऱ्याच्या स्वरूपात कार्यरत आहे. त्यामुळे त्या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच स्थळ, काळ आणि वृक्ष हलण्याचा तो क्षण यांच्या एकत्रित संयोगाने भूगर्भातील शक्ती कार्यरत होते आणि वैकुंठातील विष्णू ऊर्जा स्थळाला दुपारी 12:02 स्पर्श करते. त्याचवेळी विष्णू तत्वात्मक प्रकट ऊर्जेचे भूमीवर अवतरण होते आणि त्यामुळे या ऊर्जेच्या स्पर्शाने वृक्षाची पाने हलताना दिसतात. मित्रांनो, नांदुरकी वृक्ष हलणे यामागे स्थळ महात्म्य असण्याबरोबरच काळ महात्म्यही आहे. येथे स्थळ आणि काळ या दोन्ही ऊर्जांचा संगम झालेला आहे. तुकाराम महाराजांनी बरोबर दुपारी 12:02 वैकुंठ गमन केले. या दिवशी स्थळाशी संबंधित जी ऊर्जा वैकुंठ लोकातून खाली आली ती येथेच म्हणजे नांदुरकी वृक्षाच्या ठिकाणी घनीभूत झाली. कारण या वृक्षाच्या ठिकाणीच तुकाराम महाराज आणि सर्व समाज मंडळी एकत्रित जमली होती. श्री विष्णूचा वैकुंठ लोक हा क्रियाशक्तीशी संबंधित आहे. आजही या ठिकाणी भूगर्भात ही ऊर्जा सूक्ष्म भोवऱ्याच्या स्वरूपात वास करत आहे. अजूनही भक्तांच्या आणि लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेपायी वैकुंठ लोकातून ही काळ ऊर्जा तुकाराम बीजेच्या दिवशी विशेष साक्ष देण्यासाठी वैकुंठ लोकातून बरोबर दुपारी 12:02 भूमीच्या दिशेने येते. हे एक प्रकारे श्री विष्णूच्या क्रिया ऊर्जेचे भूमीवरील अवतरणच असते. मित्रांनो, याचा अनुभव आम्ही प्रत्यक्ष घेतला आहे. भारतातील संत परंपरा या परंपरेच्या रूपाने वर्षानुवर्षे भक्त कल्याणासाठी देव येत असलेली ही अवतरण साक्ष किती महान आहे याचीच आम्हाला यावेळी प्रत्यक्ष प्रचिती घेता आली. यावेळी भोवतीचे वातावरणही स्तब्ध होते.
जणू काही इतर पशुपक्षी झाडेही हा क्षण बघण्यासाठी आतुर झालेले असतात. ते आपल्या सर्व हालचाली थांबवून स्तब्ध झालेले असतात असे वाटते. मित्रांनो, तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्या वेळेपासून भूमीत घनीभूत झालेल्या स्थळविषयक क्रियाशक्तीच्या भोवऱ्याला बरोबर तुकाराम बीजे दिवशी वैकुंठ लोकातून येणारी काळ ऊर्जा ज्यावेळी स्पर्श करते त्यावेळेस याची साक्ष म्हणून हा वृक्ष हलतो. मित्रांनो, तुकाराम बीज अनेक ठिकाणी विविध प्रकारे साजरी केली जाते. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी नांदुरकीचे झाड आहे तिथे तुकाराम महाराजांची पूजा करतात आणि नंतर उपवास सोडला जातो. संत तुकाराम 17व्या शतकातील सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे निर्भीड कवी होते. समाजातील तळागाळातील लोकांनाही सहज उमजतील अशा संतरचना तुकारामांनी केल्या. त्यांचा जन्म माघ शुद्ध वसंत पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल हे त्यांचे आराध्य दैवत. संत तुकाराम एका सुखवस्तू घरात जन्माला आले. त्यांची वंशकुळी मोरे आणि आडनाव अंबिले. 3 भावांमध्ये तुकोबा मधले. थोरला भाऊ थोडासा विरक्त. घर प्रपंच व्यवस्थित चाललेला असताना या कुटुंबावर एकामागोमाग एक आपत्ती कोसळू लागल्या. आई वडील गेले, थोरल्याची बायको गेली. तुकोबांची नेहमी आजारी असणारी पहिली पत्नी रखुमाबाईही गेली. सुस्थितीत असणाऱ्या तुकोबांवर कर्जबाजारी होण्याचा प्रसंग आला. अशा अपघातात सर्वसामान्य माणसे खचून जातात. तुकोबांच्या थोरल्या भावाप्रमाणे घर संसार सोडून निघून जातात किंवा वैतागून देहत्यागही करतात. इथेच तुकोबांचे थोरपण आहे. तुकोबा हरिचिंतनात निमग्न झाले. आपल्याला झालेल्या जगरहाटीचे दर्शन त्यांनी आपल्या अभंग अनुभवातून शब्दबद्ध केले. संसारात वावरत असताना येणाऱ्या सुखदुःखांना काही अंतरावर कसे ठेवावे, गुंतून न राहताही संसार कसा करता येतो त्याचे मार्गदर्शन तुकोबांसारखे दुसऱ्या कोणीही केलेले नाही. स्वतः कटू अनुभवांचे हलाहल पचवून जगाला सद्विचारांचे अमृत उपलब्ध करून देणारे तुकोबा या गुणविशेषात केवळ महादेवाशीच तुलना होऊ शकेल असे महान संत आहेत. महाराजांचे अभंग हेच महाराजांचे चरित्र होय. अभंग हे अभंगच आहेत. परिस्थिती स्वरूपानुसार निघालेले अनुभवसिद्ध उद्गार आहेत. तुकाराम महाराजांनी जगाच्या उद्धारासाठी अभंग रचना केली. पांडुरंगाचे आर्जव करतानाही जनप्रबोधनाच्या दृष्टीने अभंगाची सहज निर्मिती झाली आहे. महाराजांना समाजाविषयी कळवळा होता. समाज सुधारण्याची तळमळ होती. म्हणूनच त्यांच्या अभंगांना मंत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मनुष्याने आपल्यातील दोष कसे दूर करावेत, विकारावर विचाराने कशी मात करावी, ईश्वरावर श्रद्धा ठेवून सद्वर्तनाचा मार्ग अनुसरल्यावर विकार नाहीसे व्हावेत, यासाठी तर अभंगांचा अमोल ठेवा समाजाच्या उद्धारासाठी महाराजांनी निर्माण केला. महाराजांच्या अभंगांचे जे कोणी श्रवण, मनन, चिंतन करतील त्यांना महाराजांच्या अंतरंगाची थोडीफार ओळख होण्याची शक्यता आहे. महाराजांचे सर्वच अभंग पूर्णावस्थेतील असल्यामुळे विठ्ठल रूप होऊन उपकारापुरते उरल्याची भावना साधकात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तुकाराम महाराजांची कीर्तन सांगण्याची शैली अत्यंत रसाळ पण साधी असल्याने स्फूर्तिदायक होती. त्यामुळे त्यांच्या अनुयायांची संख्या पुष्कळ होती. त्यांच्या अभंगात जनसामान्याविषयीचा कळवळा ओतप्रोत भरलेला असल्याने लोक त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आकृष्ट झाले. महाराजांचे समाजचिंतन व समाज परिवर्तनाचे कार्य समजून घेतले तर त्यांच्याच शब्दात जोडोनिया कर उभा राहिलो समोर अशीच कोणाचीही स्थिती होईल. महाराजांच्या अभंगांनी मराठी मनाची मशागत करण्याचे कार्य अखंडपणे केले आहे. मनोविकारांवर संजीवनी म्हणून त्यांच्या अभंगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. थोरांचे चरित्र त्यांचे अंतरंग उकलून दाखविण्यास उपयुक्त असते. तुकाराम महाराज तर त्यांनी निर्माण केलेल्या अभंगांप्रमाणे जगले. निर्मळ मनोवस्था प्राप्त होण्यासाठी भक्तिभावना ओतप्रोत असावी लागते. मांगल्याचा ध्यास लागतो. निंदनीय गोष्टीविषयी कमालीचा तिरस्कार असावा लागतो. सद्विचारांबरोबरच सदाचरणाची जोड असावी लागते. शत्रू मित्रभेद नाहीसा व्हावा लागतो. निरामय व निष्कलंक आचरणाची संगती असावी लागते. आपत्तीलाही इष्टाप्रती समजून
मार्गक्रमण करण्याची मनाची उभारी लागते. मनुष्य देहाचे ममत्व विकाराला जन्म देते. म्हणून दैहिक ममत्व सोडून वैश्विक एकत्वाची पूजा बांधावी लागते. महाराजांनी विठ्ठलाची पूजा बांधली. महाराज विठ्ठलमय होऊन गेले. दैवतच संपले. आपपर भाव नाहीसा झाला. जग हेच कुटुंब आणि तोच खरा संसार असे मानून चंदनाप्रमाणे जिजून भक्तीचा सुगंध निर्माण केला. संतपणाची यापेक्षा दुसरी लक्षणे नाहीत. वैकुंठ गमनाचा सुवर्ण सोहळा साजरा करीत असताना महाराजांच्या वैचारिक धनाचे जतन करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. महाराजांचे जीवनस्पर्शी विचार चिरंतर असून स्थळ काळ निरपेक्ष आहे. त्यानुसार आचारधर्म स्वीकारून वाटचाल केली तर मानवी जीवनातील सर्व अरिष्टांचा परिहार झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.